जय छत्रपती शिवराय. तर मंडळी, दापोलीला आल्यानंतर आम्ही काय करतो, बऱ्यापैकी तिथे जिथे थांबतो ना, आम्ही राहतो तिथेच आम्ही जेवण करत असतो. यावेळेला आम्ही काय विचार केला की बीचला जाता जाताच जे काही हॉटेल आपल्याला दिसेल तिथे आपण जेवायला जायचं. तर आम्हाला हे केळसकरवाडी असं एक हॉटेल दिसलं तिथं. म्हटलं की चला बघूया तरी, आता पहिल्यांदाच निघालो आहे, काही माहिती तर इथली नव्हतीच. आता आज मी तुम्हाला माझा अनुभव शेअर करणार आहे. म्हणजे इथलं आम्ही कधी काही माहिती पण घेतली नव्हती. डायरेक्ट आम्हाला जे दिसलं तिथं आम्ही गेलो. गेल्यानंतर तुम्हाला निसर्ग तर भरभरून इथे आहे. फोटोज काढा, व्हिडिओ काढा. इथे मंदिर आहे आणि तुम्ही हा निसर्ग पाहताय डोळ्याने, जणू काही स्वर्गच आहे. आणि इथे आल्यानंतर लहान मुलं असू देत, ज्येष्ठ नागरिक असू देत, किंवा जे काही जेवणाची त्यांनी जी काही सुविधा केलेली आहे ना, अप्रतिम केलेली आहे. आता दिसायला तर खूप छान दिसते. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जेवण कसं आहे. जगाच्या पाठीवर कुठेही फिरायला जा, हॉटेल्सची काही कमी नाही आहे. आपण बऱ्यापैकी त्याचा गुगलवरती किंवा सोशल मीडियावरती कुठल्याही पेजवरती एखाद्या हॉटेलचं रिव्ह्यू पाहतो, किंवा कदाचित आपण डायरेक्टली एखाद्या हॉटेलला भेटही देतो, तर आपली फर्स्ट प्रायोरिटी असते की आपल्याला जेवण आणि त्याची स्वच्छता कशी आहे. आता आम्ही सर्व फॅमिली गेलो होतो, मुलीकडे गेलो होतो आम्ही, आणि ड्रायव्हर होते जेवायला, आणि सोबतच तिथे म्हणजे माझ्या माहेरचं एक आहेत शिक्षणासाठी तिथे, त्यांनाही आम्ही बोलवलं होतं. आणि आम्ही सगळे म्हणजे माझी आई, बाबा, माझी 2 मुलं, माझ्या बहिणीचा 1 मुलगा, माझे कारभारी म्हणजेच आपले दिनेशराव, मी, असे आम्ही सगळे होतो. माझे बाबा सरकारी अधिकारी होते आणि ते कोकणामध्ये त्यांनी 15 वर्ष नोकरी केलेली आहे. त्याच्यानंतर गावाकडे त्यांनी बदली करून घेतली होती. आणि माझा जन्म कोकणातलाच आहे, त्याच्यामुळे सी फूड लवर आम्ही आहोत. आणि सर्वात म्हणजे वाईट आणि पॅनिक म्हणजे आज रविवार होता आणि आम्हाला म्हणजे मी आणि कारभारी रविवारी खात नाही, कुलस्वामीचा वार पाळतो. आणि इतकं ते पॅनिक होतं माझ्यासाठी. जे कोणी नॉनव्हेज लवर आहेत ना, त्यांनाच कळेल हे दुःख काय असतं. सर्वजण तिथं सी फूड खात होते. फक्त माझ्या एका मुलीने आणि ड्रायव्हरनी चिकन घेतलं होतं, चिकन थाली घेतली होती, आणि आम्ही घेतलं होतं व्हेज थाली. आता जे व्हेज खाणारे आहेत ना, त्यांच्यासाठी हे अगदी पर्वणी आहे बरं का. अप्रतिम जेवण आणि अगदी ताट भरून सागर संगीत असं ते ताट असतं. पण आमच्या नॉनव्हेजवाल्यांना तुम्ही ताट कितीही भरून आणि सजवून द्या, त्याची रंगरंगोटी करून द्या, पण सर्व व्यर्थ असतं. ठीक आहे, चला. तर हे आहे चिकन थाली. याच्यामध्ये चिकन रस्सा आहे, चिकन सुका आहे, सोलकढी आहे, कांदा लिंबू आहे, मीठ आहे, तांदळाची भाकरी आहे, आणि माझ्या मुलीला चपाती हवी होती. तर तिथं आम्ही सांगितलं की आम्हाला चपाती हवी. त्यांनी पटकन गरम गरम चपाती बनवून दिली. चपाती तिथं नव्हती बनवलेली. त्यांनी असं नाही म्हटलं की नाही नाही आमच्यात अवेलेबल नाही आहे आणि हेच आहे आणि असं नाही तसं नाही. पटकन जाऊन गरम गरम चपाती आणून, म्हणजे अगदी माहेरी आपण कसं जातो, बरं ते नाही का, बरं हे घे हे घे, असं ते बनवून लगेच पटकन दिलं. कुठलंही आम्हाला म्हणजे असं तिथं ॲडजस्टमेंट करावी लागली नाही. आम्ही सुरमई थाली ही आहे, ही पापलेट थाली आहे, आणि ही आमची आहे व्हेज थाली. बघा दिसताना किती सुंदर दिसते. फणसाची भाजी होती, वालाचं बिरडं होतं, गुलाबजामुन होते, वरण होतं, भात होता, कांदा लिंबू आणि तांदळाची भाकरी होती, असं सर्व होतं. हे बघा मी असं ते फणसाची भाजी आणि ते सगळं एकत्र मिक्स करून खाल्लं. आता सर्वांचा आपण रिव्ह्यू घेऊ की सर्वांना जेवण कसं वाटलं. जेवण कसं आहे? जेवण कसं आहे? जेवण कसं आहे? छान आहे, छान आहे, मस्त आहे. तर निसर्गाचा अनुभव घेत घेत जेवण करायचं असेल तर हे केळसकरवाडी हॉटेल अप्रतिम आहे. नक्की भेट द्या इथे. आणि इथूनच पुढे गेलात की तुम्हाला बीच जवळ आहेत. मुरुड बीच आहे, बरेच आहेत ते. आता पुढच्या व्हिडिओमध्ये ती माहिती तुम्हाला समजेलच. मी पुढचे व्हिडिओ सर्व अपलोड करेनच. धन्यवाद.